समाज की एकता और आक्रोश ने प्रशासन को लाया घुटने पर। दिन 17 सितंबर 2024 ढोलापर आदिवासी क्षेत्र में आने वाले झिंझरिया गांव में टाइगर अटैक से महिला का शिकार भड़के नागरिक रात 11 बजे से ठिया आंदोलन कर प्रशासन को अपनी मांगे मंजूर कराने के लिए घुटनों पर ला दिया। आप देख रहे हैं सच 24 चैनल और मैं आपके साथ आपका दोस्त सैयद जावेद। झिंझरिया से राम कोड़वते की ग्राउंड रिपोर्टिंग। आपको बता दें कि इस वन विभाग के आला अफसर जो बाघ के हमले से हो रही मृत्यु का गंभीरता से संज्ञान लेते हुए कुंभकर्णी निद्रा में सोए हुए थे। उन्हें जगाने का काम आज समाज के लोगों ने किया। उनकी मांग ये थी कि जब तक मुख्य वन संरक्षक आकर मांगे लिखित में नहीं मानेंगे तब तक जगह से नहीं हटने का निर्णय लोगों ने लिया, जिसका नेतृत्व क्षेत्र के कई सारे सामाजिक कार्यकर्ताओं ने किया। इसमें प्रमुखता से एड मुकेशदा दापेंदा मुर्सेनाल नेशनल गोंडवाना सोडुम संगठन, हर्षानंद उइके MHB ग्रुप, शांताताई कुमरे जिला परिषद सदस्य, हरीश उइके जिला परिषद सदस्य, उमेश भंडारकर पूर्व सरपंच बेलदा, उपेश उइके सरपंच डोंगरताल, स्वप्निल सरियाम उप सरपंच दाहोदा। प्रमुखता से घटनास्थल को क्षेत्र के सांसद श्याम कुमार बर्वे, सुनील जी केदार पूर्व मंत्री, चंद्रपाल चौक से सामाजिक कार्यकर्ता राजेश ठाकरे सचिव भाजपा, सचिन किरपान सभापति कृषि बाजार समिति रामटेक, शिवराम भलावी पूर्व DFO आदि ने भेंट दिया तथा चर्चा में भाग लेकर जिलाधिकारी के साथ आने वाले रविवार को विभाग के संबंधित अधिकारियों के साथ लोगों की बैठक करवाने के लिए पहल की। इस अवसर पर गांव के सभी क्षेत्र के बहुत से नागरिक उपस्थित थे। समाज के आक्रोश के आगे ही प्रशासन को अपने आला अधिकारियों को बुलाकर उनसे जिलाधिकारी के साथ बैठक करवाने के लिए तथा अपनी मांगों को मनवाने के लिए प्रस्ताव बनाने तथा घटना की रिपोर्ट सीनियर को देने की मांग माननी पड़ी। जे काल दुर्दैवी घटना घडलेली आहे आपल्या परिसरामध्ये, आपल्या झिंझरिया गावामध्ये, त्यानिमित्त पुन्हा त्या घटनेची पुनरावृत्ती व्हायला नको म्हणून आज आपल्या सर्वांचे नेते माननीय सुनीलबाबू केदार, ह्या भागातले जिल्हावर सदस्य व गोंडवाना गणतंत्र पार्टीचे नेते हरीशभाऊ उके, आपल्या सर्वांचे परिचित जिल्हावर सदस्य शांताताई कुमरे, समस्त गावकरी मंडळी व सर्व बाहेरून आलेले सर्व पदाधिकारी वर्ग, आपण जे मागणी आज DFO साहेबांना सांगितलेली आहे आणि सर्व आपल्या ग्रामस्थांच्या युवकांनी ज्या समस्या येणाऱ्या आपल्याला नेहमी होत असतात त्या सर्व समस्याचा तोडगा काढण्याकरता आज आपला एक जीव गेलेला आहे, म्हणून आज आपण इथे जमलेलो आहे। उद्या आपण विसरून जाणार आणि आपल्या कामाला लागतो, पुन्हा कोणती घटना घडते तेव्हा आपण एकत्र होतो, पण तसं न करता आपण आता जिल्हाधिकारी महोदयासोबत DFO बोललेले आहे, आपल्या सर्वांच्या मागण्या आपण लिहून घेतलेल्या आहे, कोणत्या विषयावर मागण्या करायच्या आहे आणि आजच आपण 22 तारीख रविवारीचा दिवस फिक्स केलेला आहे की आपल्याला काय मागण्यावर काय चर्चा करायची आहे आणि त्यांना मंजूर करून घ्यायची आहे। चर्चा न करता मंजूर करून घ्यायची आहे। आपल्या परिसराच्या भागाला जे काही आपल्याला उपाययोजना करायची आहे का जेणेकरून कोणताही जंगली जनावर आपल्या गावात आले नाही पाहिजे, त्याकरिता आपण त्यांना निधीची कमी आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटला, ते निधी पण मिळवून देण्याकरता आपण सर्व प्रयत्न करणार आहोत आणि त्या निमित्तानं जिल्हाधिकाऱ्यांना त्यांना आश्वस्त केलेलं आहे की आपण प्राक्कलन तयार करून त्यांना पुटअप करावं। मी यांना DFOना आताच आदेश केलेला आहे का सर्व इस्टिमेटर्सनुसार तुम्ही रविवारी हजर पाहिजे मला, जेणेकरून तिथंच त्याच जागी आपण निर्णय करून आपली निधी मंजूर करून घेऊ आणि ज्या समस्या आपल्याला तिथच्या जागी सोडवता येते किंवा सेंट्रल किंवा स्टेटकडून कोणती परमिशन लागत असेल तर त्याचा ठराव आपण त्या ठिकाणी घेऊ आणि जे DFO लेवलवर सोडवता येईल किंवा जिल्हाधिकारी लेवलवर ज्या प्रश्न सोडवता येईल त्याच दिवशी रविवारी आपण तिथं सोडवू आणि ज्या मोठ्या समस्या जिथं आपल्याला शासनाची गरज आहे त्या आम्ही पाठपुरावा करू आणि आपल्या ज्या समस्या आहे त्या देशात अशा प्रकारच्या घटना घडत आहे त्या विषयाला आम्ही संसदेमध्ये पण हा विषय घेणार आहे का आमचा जो आदिवासी आहे तो आदिवासी नसून मूल निवासी आहे तिथला, त्याला कुठेही तुम्ही स्थापित करण्याची गरज नाही आहे, त्याला ज्या सुविधा लागतात ते इथंच द्या। शहराला तुम्ही डेव्हलप करण्याकरता हजारो करोड रुपये खर्च करता, तसंच आमच्या ग्रामीण भागाला जंगली भागाला पण डेव्हलप करण्याकरता जे काही निधी लागते ते निधीची कमी पडू देणार नाही एवढं आपल्याला आज आश्वास करतो। रविवारी आम्ही सर्व आपली जबाबदारी समजून आम्ही स्वतः येणार आहोत। आज इथं आलो म्हणून गेलो पुन्हा येणार नाही असं घडणार नाही। रविवारी पूर्ण अधिकारी आपल्याच गावात बसू, आपल्या इथंच निर्णय घेऊ आणि ज्या मागणी तुम्ही ठेवल्या त्या सकारात्मक घेऊन त्याच्या योग्य निर्णय काढू एवढंच बोलतो। आपण शांततेत सर्व व्यवस्थित पार पाडावं एवढीच आपल्याला विनंती करतो। धन्यवाद।